नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये मी उत्कर्ष कौटुंबिक सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, हम्म. आज आपला डे सेकंड आहे. तर सर्वात प्रथम ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. हा एनर्जी एक्सचेंजचा क्लास आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसणं गरजेचं आहे. ओके. आजचा दिवस कसा होता? ज्यांनी ज्यांनी काल क्लास अटेंड केला त्यांच्यासाठी आजचा दिवस कसा होता? भारती मॅम, कसा होता? अनम्यूट करायचंय. अनम्यूट करा. ओके. हा, आज छान वाटलं. विचार काय घेतलेले आहेत मनामध्ये आले आले तर कट कट म्हणले 2 वेळा. पण रेग्युलर जसे तुमचे निगेटिव्ह थॉट्स यायचे तुमच्या माइंड मध्ये, तर आज किती हम्म. पर्सेंट तुम्ही त्यांना कंट्रोल करू शकला? 2-3दा मला सकाळी झालं तसं. खरं मी 2 वेळा कट कट म्हटलं आणि मन स्थिर ठेवलं. ओके. आज दिवसभर जरा मन शांत होतं माझं. शांत होतं. छान. हो. एकच मिनिट. एकच मिनिट. ओके. आणि कोणी काही अनुभव आजच्या दिवसाचे सांगू शकाल? काल जे होते क्लासला अटेंड, ज्यांनी ज्यांनी क्लासला अटेंड केलेला आहे काल, आजचा दिवस कसा गेला? ओके. ध्रुवा मॅम, तुम्ही सांगा की तुमचा आजचा दिवस कसा गेला? छान गेला. म्हणजे ओके. असं निगेटिव्ह थॉट्स तसे माझ्या डोक्यात नसतात, कमीच असतात. पण असं आज विशेष नाही काय झालं. ओके. एक गोष्ट छान आहे की तुमच्या माइंड मध्ये आधीच निगेटिव्ह थॉट्स येत नाही, म्हणजे त्या गोष्टींवर तुम्ही कंट्रोल केलेला आहे. राईट. ओके. बस मी आता माझी पीपीटी शेअर करते. जस्ट लाईन वर ना. आज आपण सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय हे डिटेलमध्ये शिकणार आहोत, की आपलं सबकॉन्शियस माइंड वर्क कसं करतं. ओके. तर आजचा आपला दुसरा दिवस. आता हे बघा, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? तर हे तुम्ही जे फोटो बघत आहात त्यामध्ये वरचा जो पार्ट आहे तो कॉन्शियस माइंड आहे, आणि जो हा खालचा जो पार्ट दिसतोय तुम्हाला तो सबकॉन्शियस पार्ट आहे. ओके. आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. मग कॉन्शियस माइंड म्हणजे काय? तर दिवसभरात आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो, दिवसभरात आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो त्यावर आपण विचार करून करत असतो. म्हणजे किती बोलायचं, कुठचं काम करायचं, ज्या काही दिवसभरात ऍक्टिव्हिटीज होतात त्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे कॉन्शियस माइंड आपलं त्यावर वर्क करत असतं. ते फक्त 10% असतं, आणि 90% आपलं सबकॉन्शियस माइंड वर्क करत असतं. सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्च्युअल काय काय वर्क करतं ते बघा. की सबकॉन्शियस माइंड 90% वर्क करतं. बिलीफ्स, इमोशन, हॅबिट्स असतील, व्हॅल्यूज असतील, प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन, लॉंग टर्म मेमरी आणि इंट्युशनचं काम जे आहे सबकॉन्शियस माइंड करतं. म्हणजेच आपलं अवचेतन मन. आता अवचेतन मन कसं ओळखायचं की आपलं ऍक्टिव्ह आहे की नाही? तर त्यासाठी बघा, की आपण जेव्हा रात्री झोपतो, दिवसभरात ज्या काही क्रिया तुम्ही करता त्यावर तुमचं कॉन्शियस माइंड
कॉन्शियस माइंडचं प्रभुत्व असतं, राईट. पण जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा काय होतं? रात्री झोपल्यानंतर तुम्ही जे अन्न खाता त्याचं पचन होतं, होतं की नाही? रात्री खाली आपण दिवसभरात जे काय अन्न खातो त्या अन्नाचं पचन रात्री होतं. शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवला जातो की नाही? आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. संपूर्ण शरीरामध्ये ब्लड जे आहे हे फिल्टर होऊन पूर्ण शरीरामध्ये पोहोचतं. या गोष्टींवर वर्क कोणाचं असतं? तर या गोष्टींवर सबकॉन्शियस माइंड काम करत असतं. ओके. तर आपण सबकॉन्शियस माइंड बद्दल जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते आपण बघणार आहोत. तर आता सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं करायचं हे सर्वात महत्वाचं आहे. की आता तुम्हाला समजलं की सबकॉन्शियस माइंड सर्वात महत्वाचं आहे. 90% वर्क सबकॉन्शियस माइंड करतो. तुम्हाला जर तुमची एखादी इच्छा पूर्ण करायची असेल, इच्छा पूर्तीकडे जायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. मग सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्ह कसं करायचं किंवा त्याला ट्रेन कसं करायचं? तर त्यासाठी बघा, सर्वात प्रथम अफर्मेशन दिले पाहिजे. मग अफर्मेशन म्हणजे काय हे आपण आता जाणून घेऊया. नेक्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. ह्या 3 टेक्निक आहेत ज्या टेक्निक यूज करून तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करू शकता. तुमच्या आयुष्यात ज्या काही इच्छा तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. ओके. आता यामध्ये फर्स्ट आहे अफर्मेशन. तर अफर्मेशन म्हणजे असं पॉवरफुल टेक्निक आहे जे तुमच्या माइंडला रिप्रोग्राम करतं. ओके. अफर्मेशन म्हणजे असं पॉवरफुल टेक्निक आहे किंवा स्टेटमेंट आपण त्याला बोलू शकतो जे तुमच्या माइंडला रिप्रोग्रामिंग करतं. आता बघा, आपण दिवसभरात 60 to 70,000 थॉट्स करत असतो. आपल्या मनामध्ये 60 to 70 थॉट्स येतात. मग त्यातील काही थॉट्स पॉझिटिव्ह असतात, काही थॉट निगेटिव्ह असतात. असतात की नाही? का सगळे थॉट्स पॉझिटिव्ह असतात? असं कोणाचं झालंय का की दिवसभरात जे काही थॉट्स तुम्ही करताय ते सगळे पॉझिटिव्ह आहेत? शक्य आहे? रात्री झोपताना तुम्हाला सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह विचार आठवतात की निगेटिव्ह दिवसभरात घडलेल्या गोष्टी? काय वाटतं? चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता की दिवसभरात तुम्ही ज्या काही घटना तुमच्या बरोबर घडतायत, कुठची अशी घटना तुम्हाला जास्त आठवते, वारंवार तुम्ही कुठच्या गोष्टीवर विचार करत असता, पॉझिटिव्ह गोष्टींवर की निगेटिव्ह गोष्टींवर? काय वाटतं तुम्हाला? दिवसभरात तुम्ही कुठच्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करत असता? निगेटिव्ह गोष्टींवर. ओके. तर आपण दिवसभरात ज्या काही गोष्टी बोलतो, जे काही विचार आपण करतो त्यालाच तर अफर्मेशन बोलतात. कळत नकळत तुम्ही तुमच्या स्वतःसाठी किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसाठी निगेटिव्ह थॉट्स करत असतात, म्हणजे तुम्ही निगेटिव्ह अफर्मेशन देत असतात. मग आता हे अफर्मेशन कसं असावं? तर आत्ताच्या या क्षणाला तुम्ही त्या गोष्टी अनुभवत आहात असं अफर्मेशन असावं. म्हणजे त्या गोष्टी होईल असं नाही. एखाद्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर त्यांनी कसं म्हणावं, थँक्यू युनिव्हर्स, मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला. म्हणजे ती गोष्ट तुम्हाला मिळालीये आत्ता आणि ती तुम्ही अनुभवत आहात, असं तुमचं ते अफर्मेशन असलं पाहिजे. एक्झाम्पल बघा, आय एम केपेबल अँड कॉम्पिटंट, आय ट्रस्ट माय सेल्फ अँड माय ॲबिलिटीज. असे पॉझिटिव्ह सेंटेन्स तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या घरातल्यांबद्दल, तुमच्या मुलांबद्दल तुम्ही जर बोललात तर त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर ते कसं, तर बघा, एक वॉटर टेक्निक आहे, तुम्ही गुगलवर देखील सर्च करू शकता. मसुरो इमाटो हे सायंटिस्ट आहेत, त्यांनी वॉटरवर काही एक्सपेरिमेंट केले आणि वॉटरचं स्ट्रक्चर, म्हणजे त्याला अफर्मेशन दिल्यानंतर वॉटरचं स्ट्रक्चर कसं चेंज होतं हे बघण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ओके. तर त्यांनी सर्वात प्रथम बघा राईस एक्सपेरिमेंट केला. एका 3 बरण्यांमध्ये शिजवलेलं भात ठेवला. ओके. आणि त्या तिन्ही बरण्यांवर एक वेगवेगळ्या प्रकारचे हे लावले, जसं लव, नथिंग आणि हेट, असं त्याला अफर्मेशन दिलं.
जे लवची जी बरणी होती त्या बरणीला त्यांनी म्हणजे त्या बरणीत असलेल्या भाताला सांगितलं की तू खूप छान आहेस, तुझ्यामुळे मला चांगलं आरोग्य मिळालं आहे, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात भरपूर प्रगती झालेली आहे. म्हणजे जे काही चांगलं बोलता येईल ते चांगलं त्या लवचे जे बरणीमध्ये भात ठेवलेला होता त्या भाताला म्हटलं. नथिंगला काहीही अफर्मेशन न देता ती बरणी अशीच बाजूला ठेवली आणि हे असं ज्या बर्नीवर लिहिलेलं होतं त्या बर्नीला त्यांनी असं वेगवेगळे एक्सपेरिमेंट म्हणजे वेगवेगळे असे नकारात्मक एवढी ऊर्जा त्यांना प्रोव्हाइड केली की तुझ्यामुळे मला प्रॉब्लेम होत आहे, तुझ्यामुळे मला एखादा आजार होत आहे. म्हणजे जेवढं काही हेट त्या भाताबद्दल करू शकतील, ज्या काही निगेटिव्ह थॉट्स असतील त्या सगळ्या थॉट्स त्यांनी त्या भाताला दिला. थोड्या दिवसांनी जेव्हा चेक केलं तेव्हा त्यांना जो काही रिझल्ट मिळाला तो रिझल्ट आता तुमच्या समोर आहे. ही लव वाली बरणी आहे. ज्या भाताला त्यांनी लवचं अफर्मेशन दिलं तो भात थोड्या दिवसांनी बघितल्यानंतर तसाच राहिला. त्यानंतर ज्या बरणीला काहीच त्यांनी अफर्मेशन दिलं नाही, जस्ट नथिंग, बाजूला ठेवून दिली, तो भात जरासा खराब झालेला दिसला. आणि ज्या भाताला त्यांनी हेटचं अफर्मेशन दिलं त्या भाताची तुम्ही कंडिशन बघू शकता. त्या भाताला बुरशी आली आणि त्या भाताला पाणी सुटलं. म्हणजेच काय की आपण जेव्हा अन्न बनवतो तेव्हा जर तुम्ही चांगले अफर्मेशन त्या अन्नाला दिलात तर जे अन्न ते तुमच्या फॅमिली मेंबर्स ग्रहण करतील त्यांच्या आयुष्यात चांगलं घडणार आहे, त्यांची हेल्थ चांगली राहणार आहे, ते वेल्थ मध्ये प्रोग्रेस करू शकतात, करिअर मध्ये प्रोग्रेस करू शकतात. हे शक्य आहे का? आता हे जे एक्झाम्पल आहे यानंतर मसुरो इमोटो यांनी जेव्हा हे एक्सपेरिमेंट केलं त्यानंतर कित्येक जणांनी हा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सेम रिझल्ट मिळाला. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता डॉक्टर मसुरो इमोटो यांचं राईस एक्सपेरिमेंट. ओके. तर आजपासून तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही अन्न बनवाल तुम्हाला कितीही जरी तुम्हाला कंटाळा आला, कितीही जरी तुम्हाला त्रास होत असेल अन्न बनवताना तरी देखील अन्न तर बनवलं पाहिजे. विदाऊट अन्न आपणही राहू शकत नाही, आपले फॅमिली मेंबर्स देखील राहू शकत नाही. बरोबर. मग काय करायचं की एक माइंड मध्ये लक्षात ठेवायचंय, अगदी फिक्स करून ठेवायचं की जेव्हा तुम्ही अन्न बनवायला जाल, जेवण करायला जाल तेव्हा अगदी चांगल्या मनाने चांगले अफर्मेशन देऊन ते अन्न बनवायचे. ओके. मग काय अफर्मेशन देऊ शकता अन्न बनवताना की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम स्वास्थ्य लाभलेलं आहे, संपूर्ण स्वास्थ्य लाभलेलं आहे. ओके. त्यानंतर काय बोलू शकता की जी व्यक्ती हे अन्न ग्रहण करेल ती व्यक्ती त्याच्या करिअरमध्ये सक्सेस होणार आहे. त्या व्यक्तीच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होणार आहेत. त्याचं कारण असं की जर तुम्ही चांगलं अफर्मेशन दिलात तरच त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगलं घडणार. त्यामुळे आजपासून किती जण तयार आहेत? काही झालं तरी आपल्याला अन्न बनवायचंच आहे. मग किती जण आजपासून स्टार्ट करणार की जेव्हा आपण अन्न बनवू तेव्हा त्या अन्नाला पॉझिटिव्ह थॉट्स देण्यासाठी की तुम्हाला असं अन्न खायचंय जे हेटवाल्या बर्निंगमध्ये दिसतंय तसं तुम्हाला अन्न खायचंय का? काय वाटतं तुम्हाला? कसं अन्न पाहिजे तुम्हाला? कोणतं अन्न खायला आवडेल तुम्हाला? लववालं. राईट. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही अन्न बनवाल किंवा अन्न बनवून झाल्यानंतर त्या अन्नाला एकदा ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय. सर्वात प्रथम त्या धरणी मातेला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय ज्या धरणी मातेने हे अन्न उगवलेलं आहे. त्यानंतर काय करायचं? त्या शेतकऱ्याचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, त्यांना त्यांचे आभार माना की त्यांनी हे अन्न पिकवलं म्हणून तुमच्यापर्यंत आलं. मग जे अन्न बनवणार आहेत त्यांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. कारण त्या शेतकऱ्याला किती त्रास झालेला आहे, त्याचे निगेटिव्ह थॉट्स असतील ते त्या अन्नामध्ये आलेले असतील.
अन्न बनवणाऱ्या व्यक्तीच्या मनात जर निगेटिव्ह थॉट्स असतील तर ते देखील त्या अन्नामध्ये येतील. मग जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण कराल तेव्हा तुम्हाला त्या अन्नाला अफर्मेशन देऊन ते अन्न ग्रहण करायचे आहे. किंवा ज्या ज्या व्यक्तींच्या म्हणजे ज्या ज्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे हे अन्न तुम्हाला आज मिळालेलं आहे, जे तुम्ही आज ग्रहण करत आहात, त्या सर्वांच्या प्रति ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे, म्हणजेच आभार भाव व्यक्त करायचे. ओके. नेक्स्ट, की पाण्याचा आता आपण एक्सपेरिमेंट बघूया, की डॉक्टर मस्रो इमोटो यांनी वॉटर एक्सपेरिमेंट देखील केलं. आणि त्यांची 2 बुक्स आहेत ज्या जगभरात प्रसिद्ध आहेत, द सिक्रेट ऑफ वॉटर आणि द हिडन मेसेज इन वॉटर. ओके. हे 2 बुक्स आहेत. त्या बुक्स बद्दल तुम्ही युट्यूबवर देखील बघू शकता, किंवा जर तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ही बुक्स रीड करू शकता. त्यांचे 2 बुक्स आहेत, द सिक्रेट ऑफ वॉटर अँड द हिडन मेसेज ऑफ वॉटर. त्यामध्ये कसं सांगितलं बघा, की पाण्याला अफर्मेशन देणं का गरजेचं आहे. ओके. आता हे जे फर्स्ट इमेज मधलं जे वॉटर आहे, ते वॉटर पिण्यासाठी तुम्हाला आवडेल का, म्हणजे तुम्ही ते प्याल का? कोण सांगू शकेल? प्राची मॅम, तुम्ही हे पाणी पिऊ शकता का? फर्स्ट जे इमेज मध्ये तुम्हाला वॉटर दिसतंय, ते वॉटर तुम्ही पिऊ शकता. हा. पण आता मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही हेच पाणी पिताय, असं जे तुम्ही पाणी रेग्युलर पिताय ना, ते असंच त्याचं स्ट्रक्चर आहे, तर यावर तुमचं काय मत असेल? तुम्ही जे पाणी पिताय कितीही जरी स्वच्छ दिसलं तरी ऍक्च्युअल जर तुम्ही ते पाणी चेक कराल तर ते पाणी असंच असतं. कारण हे बघा, जे पाणी, हे फुजिवारा डॅम मधलं पाणी, हे जे बिफोर प्रेयर, म्हणजे प्रेयर करायच्या आधी त्या पाण्याचं स्ट्रक्चर असं होतं. जेव्हा त्या पाण्याला प्रेयर केली की तुझ्यामुळे खूप छान म्हणजे मला आरोग्य लाभलेलं आहे असं, तर त्या पाण्याचं स्ट्रक्चर हे असं झालं, याचं क्रिस्टल फॉर्म मध्ये दिसतं. मग विचार करा की फक्त एका प्रेयरने किंवा त्या पाण्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन जर ते पाणी, त्या पाण्याचं स्ट्रक्चर जर चेंज होत असेल, तर आजपासून जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा काय करायचंय, त्या ज्या ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्याल त्या ग्लासमध्ये 1 सेकंद बघून म्हणायचंय की तू माझ्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहेस. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात खूप आनंद आलेला आहे. म्हणजे जेवढं काही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला त्या पाण्याला द्यायची आहे, जसं की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळालेला आहे, तुम्ही हेल्दी आहात, तुम्ही फायनान्शियली स्टेबल आहात, ह्या सगळी अफर्मेशन तुम्हाला त्या पाण्यामध्ये द्यायची आणि नंतर ते पाणी प्यायचे. ओके. नेक्स्ट बघा, की हे जे वॉटर आहे त्या वॉटरला निगेटिव्ह जे अफर्मेशन आहे ते अफर्मेशन दिलं होतं. जसं की बघा, यू मेक मी सिक, आय विल किल यू. आय विल किल यू असं जेव्हा अफर्मेशन या पाण्याला दिलं तेव्हा ह्या पाण्याचं जे स्ट्रक्चर आहे हे असं दिसलं. त्यानंतर जेव्हा थँक्यूची भावना तुम्ही त्या पाण्याला देता तेव्हा ते पाणी या क्रिस्टल फॉर्म मध्ये दिसतं. आणि जेव्हा तुम्ही लवची भावना, जेव्हा लवचं अफर्मेशन तुम्ही या पाण्याला देता तेव्हा त्या पाण्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे बघा, हे पाण्याचं स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसेल. मग आता सांगा, तुम्हाला कुठचं पाणी प्यायला आवडेल? हे पाणी प्यायला आवडेल की हे पाणी प्यायला आवडेल? कुठचं पाणी प्यायला तुम्हाला आवडेल? चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. ऍक्टिव्ह राहायचंय तुम्हाला. तुम्हाला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वात प्रथम व्हिडिओ ऑन करायचा आहे, कारण की ही एनर्जी एक्सचेंजचा क्लास आहे आणि ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. ओके. अफर्मेशनचे जे काय वॉटर आहे ते तुम्हाला प्यायला आवडेल, म्हणजेच लव वालं जे वॉटर आहे ते तुम्हाला प्यायला आवडेल. मग आजपासून तुम्ही जेव्हा जेव्हा पाणी प्याल
आता एक टेक्निक तुम्ही अजून यूज करू शकता. दिवसभरात जर तुम्ही 5 ते 6 ग्लास पाणी पित असाल, तर जर तुम्ही 5 ग्लास पाणी पित असाल, तर तुम्ही 5 अफर्मेशन तयार ठेवायचे तुमचे, ज्या महत्वाच्या तुमच्या इच्छा आहेत, ज्या तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं. तर त्या इच्छांसाठी तुम्हाला पाण्यात वर्क करता येतं. मग ते कसं करायचं, की एक एक ग्लास पाणी प्यायला जेव्हा तुम्ही जाल, एक सेकंद त्या पाण्याकडे बघायचं आणि म्हणायचं की थँक्यू, आय लव्ह यू. आणि जे काही तुमची इच्छा पूर्ण व्हायची आहे, ती इच्छा तुम्ही मनापासून बोला, तुमचं इमोशन त्या पाण्यामध्ये गेलं पाहिजे. आणि नंतर ते पाणी पिऊन बघा, 21 दिवसानंतर तुम्हाला फरक पडेल. एखाद्या व्यक्तीला जर असं वाटत असेल ना, की आपला राग कमी व्हावा, प्रयत्न करून बघा. जे अफर्मेशन तुम्ही त्या पाण्याला द्याल, त्या अफर्मेशन प्रमाणे ते तुम्हाला पाणी रिझल्ट आणून देईल. कारण की हे पूर्ण जगात प्रसिद्ध हे एक्सपेरिमेंट आहेत. हे एक्सपेरिमेंट देखील तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. ओके. तर नेक्स्ट बघा, की हे जे दोन वॉटर एक्सपेरिमेंट आहेत, ते तुम्ही रेग्युलर बेसिसला केलात तर खूप छान रिझल्ट मिळेल. आता प्रत्येकाच्या घरात ओव्हन आहे, मायक्रोवेव्ह आहे, आणि ज्यांच्या घरात अन्न किंवा पाणी मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलं जातं, तेव्हा त्या पाण्याचं स्ट्रक्चर हे असं बनतं. ओके. आता बघा, जेव्हा एखादं उपकरण आपल्या पर्समध्ये असतं, म्हणजे ज्या वर्किंग वुमन आहेत, ते काय करतात की आपल्या पर्समध्येच वॉटर बॉटल ठेवतात, मोबाईल देखील तिथेच असतो, जेवण देखील तिथेच असतं. पण असं देखील रिझल्ट बघितलेले आहेत की जेव्हा मोबाईलच्या सानिध्यात पाणी जातं, तेव्हा देखील पाण्याचं स्ट्रक्चर चेंज होतं. कारण की ती एक इलेक्ट्रॉनिक्स गोष्ट आहे, राईट. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, की जेव्हा जर आता ऑप्शन नाहीये, एक पर्स तुम्ही घेऊन जात असाल वर्किंग नंतर, पण जेव्हा तुम्ही पाणी प्याल, तेव्हा त्या पाण्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचंय. ओके. त्याचपासून किती जण रेडी आहेत, हे जस्ट 1 ते 2 मिनिटं स्वतःसाठी अफर्मेशन देऊन पाण्या थ्रू किंवा अन्नातून तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी? किती जण रेडी आहेत? ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. आता नेक्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन. नेक्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर बघा, की जंगलात मोर नाचत आहे असं जर तुम्हाला सांगितलं, जंगलात मोर नाचत आहे असं जर तुम्हाला सांगितलं, तर किती जणांना आता मोर नाचलेला दिसला, किती जणांना मोराचा पिसारा दिसला, किती जणांना मोर पावसात नाचताना दिसला, किती जणांना दिसला, किती जणांनी अनुभवलं, किती जणांना ते जुनं लहान मुलांचं गाणं आहे ते नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच, हे गाणं आठवलं? पण खराच मोर तुमच्याकडे आत्ता अवेलेबल होता का, किंवा तुम्ही आत्ता बघितलात का? नाही. पण जसं तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, तसं लगेच तुम्हाला अगदी पिसारा फुललेला मोर तुम्हाला दिसला दिसला की नाही? यालाच काय बोलतात, व्हिज्युअलायझेशन. म्हणजेच कुठचीही गोष्ट तुम्ही जर व्हिज्युअलाइज केली, तर ती तुमच्या आयुष्यात तशीच तुम्हाला मिळणार आहे. ओके. आणि नेक्स्ट आहे लास्ट, मेडिटेशन. आणि मेडिटेशन सर्वात महत्वाचं आहे, की तुमच्या बॉडीला अगदी काम ठेवण्याचं काम करतो. स्ट्रेस रिडक्शन असेल, तुमची मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल, बेटर स्लीपसाठी, तुमचं पेन रिड्यूस करण्यासाठी, फोकस इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. ज्यांना ज्यांना मेडिटेशन करायला टाइम नाहीये, तर त्यांनी काय करू शकता? ज्यांना ज्यांना मेडिटेशन करण्यासाठी टाइम नाहीये, त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगते, की ऍटलिस्ट 5 मिनिट स्वतःसाठी काढून दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे डीप ब्रिदिंग करण्याचा प्रयत्न करा.
ओके. याने काय होणार आहे की जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते, आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता ना तेव्हा काय होतं की तुमच्या शरीरातील सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह होत असते. ओके. आणि आता सांगा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मक बदल आणण्यासाठी तयार आहात का? हे सर्वात महत्वाचे की तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मक बदल आणण्यासाठी तुम्ही स्वतः तयार आहात का? 21 दिन अपने आप के साथ. कालही तुम्हाला मी सांगितलं होतं की ऍटलिस्ट 21 डेज तुम्हाला स्वतःसाठी द्यावे लागतील. तो कौन कौन रेडी है 21 दिन अपने आप के साथ? ओके, छान रिस्पॉन्स आहे. तो चलिए एक अनोखे सफर पे हम जाते हैं. तर त्याची सुरुवात काय करायची आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्या काय आहेत त्या आता लिहून काढायचे. व्हिडिओ ऑन करायचे आणि तुमच्या ज्या काही इच्छा तुम्हाला तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या. चला स्टार्ट. ऍक्टिव्हिटीज करायचे. विदाउट ऍक्टिव्हिटीज तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. ऍक्टिव्हिटी करणं मस्ट आहे. जर तुम्ही ऍक्टिव्हिटी केलात ना तर ह्या 10 दिवसातच तुम्ही अगदी रिलॅक्स होऊन जा. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला लिहायच्या. लिहून झाल्यावर सांगायचंय ज्या काही जबाबदाऱ्या असतील, तुमच्या मुलांचं शिक्षण असेल, फॅमिली ची हेल्थ असेल, तुम जे काही तुम्हाला लिहायचं आहे त्या सगळ्या इच्छा तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहायच्या आहे. ज्या जबाबदाऱ्या तुम्ही आता म्हणजे ज्या गोष्टींवर तुम्ही जास्त फोकस करता, ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्या आयुष्यामध्ये आहेत, मुलांचं करिअर असेल, मुलांचं लग्न असेल, जे काही तुम्हाला वाटतं ते सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या. झाल्या लिहून? ऍक्टिव्हिटी करायची. विदाउट ऍक्टिव्हिटी तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीये. लिहून झाल्या? कोणाचं लिहून झालं? ओके. ज्यांचं लिहून झालं त्यांनी शेअर करायचंय. ज्या ज्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकता त्या गोष्टी शेअर करा की तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत. भारती मॅम, काय आहेत तुमच्या जबाबदाऱ्या? दुर्वा मॅम, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या कळू शकतील की आता तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? आता माझ्या मुलींचं चांगलं शिक्षण ही माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि त्यांचं चांगलं आरोग्य. ओके. भारती मॅम, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? राजेश सर, तुमच्या जबाबदाऱ्या काय असतील? प्रत्येक व्यक्ती काही ना काही जबाबदाऱ्या घेऊन आपलं आयुष्य जगत असते. मग तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? ओके, एज्युकेशन आहे. ऍक्च्युली इथे ते दिसत नाहीये सर.
ओके, पूजाज होम बिझनेस मध्ये ग्रो करायचं आहे. ओके, पण इथे तुम्हाला एक हिंट दिलेली होती, आप कहाँ पर है. बरोबर आहे. व्हॉट अबाउट युअर सेल्फ. तुमचं स्वतःचं आरोग्य हे तुमची जबाबदारी नाहीये का? तुमची हेल्थ ही तुमचं जबाबदारी नाहीये का? स्वतः आनंदी असणं, स्वतःला आनंदात ठेवणं ही तुमची जबाबदारी नाहीये का? काय वाटतं? आप कहाँ पर है. आतापर्यंत आपण काय करत आलो? आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पडत आलेल्या आहोत. पण आज सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला ठेवायचंय. कारण जरी तुम्हाला मुलांचं शिक्षण करायचं असेल, तुम्हाला घर बांधायचं असेल, ज्या काही तुमच्या बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतः फर्स्ट लेवलला असणं गरजेचं आहे. याचं कारण असं की जर तुम्ही स्वस्त असाल, मस्त असाल, तुम्ही जर हेल्दी असाल, तर बाकीच्या जबाबदाऱ्या तुम्ही इझिली पार पाडू शकता. बरोबर. मग यासाठी तुम्हाला स्वतःला स्वतःची जबाबदारी फर्स्ट घेऊन. ओके सर, कॉन्फिडन्स लेवल जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन करावं लागेल, जे आपण लास्ट डे घेणार आहोत. ओके, तर त्याने तुमचा संपूर्ण कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो लेवल, कॉन्फिडन्स लेवल वाढून जाईल. आणि काही ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज जरी तुम्ही केलात, जसं की कालच्या क्लासमध्ये एक सांगितलेलं होतं की तुमच्या माइंडमध्ये ज्या काही निगेटिव्ह थॉट्स आहेत, जसं की आता तुम्ही इथे सांगितलं की तुमचा कॉन्फिडन्स लेवल लो आहे, तर ज्या काही निगेटिव्ह थॉट्स तुमच्या माइंडमध्ये येतात त्या लिहून काढायच्या आहेत. लिहून झाल्यावर त्या अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तो पेपर फाडून त्याला आग लावायची. कमीत ते 21 डेज तुम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा. ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल की माझी कॉन्फिडन्स लेवल खूप छान वाढलेली. ओके, यासाठी सर्वात प्रथम तुमची ऍक्टिव्हिटी काय राहील, तर ज्या ज्या निगेटिव्ह थॉट्स तुमच्या माइंडमध्ये येतात 21 डेज मध्ये त्या सर्व थॉट्स लिहून त्यांना अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पाठवून त्यांना बर्न करायचे. ओके, आणि नेक्स्ट असेल की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे आयुष्यामध्ये त्या गोष्टीकडे फोकस करून ती गोष्ट एका येलो कलरच्या पेजवर रेड कलरच्या पेनने लिहायची. सर्वात महत्वाची जी इच्छा असेल, एका इच्छेवर जर तुम्हाला काम करायचं असेल, एका ड्रीमवर जर तुम्हाला काम करायचं असेल, तर ती पर्टिक्युलर जी गोष्ट आहे ती येलो कलरच्या पेजवर 21 टाइम्स लिहायचे. आणि बाकीच्या ज्या इच्छा आहेत त्या ऍटलिस्ट एका वेळी पर डे लिहायच्या आहेत. समजलं? ह्या ऍक्टिव्हिटीज करून बघा, बऱ्याच लोकांना याचा इफेक्ट मिळालेला आहे. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला समजली की जरी तुम्ही तुमच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या घेऊन पुढे जात असाल तरी देखील तुमचा नंबर हा फर्स्ट असला पाहिजे. कारण की सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुम्ही हेल्दी असणं गरजेचं आहे, तुम्ही फायनान्शियली स्टेबल असणं गरजेचं आहे. ओके, आता बघा की आपल्याला आपल्या जीवनात काय पाहिजे याच्या सूचना तुम्ही सतत सबकॉन्शियस माइंडला रात्री झोपण्याआधी द्यायचंय. पण आपण काय करतो, या उलट करतो की नाही? रात्री झोपताना दिवसभरात ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या त्याच गोष्टी आपल्याला आठवतात आणि त्याच गोष्टींवर आपण फोकस करतो. असंच घडतं तुमच्या आयुष्यामध्ये? असंच तुम्ही रात्री झोपताना असेच विचार करता का? आणि पहाटे उठल्यानंतर त्याचाच तर रिझल्ट तुम्हाला मिळतो, राईट? मग काय करायचं की जेव्हा तुम्ही रात्री झोपाल तेव्हा एक छान असं अफर्मेशन देऊन तुम्ही झोपायचं आहे की यस, आजचा दिवस खूप छान गेला, उद्याचा दिवस देखील खूप छान जाईल. कारण की प्रत्येकाला आयुष्यामध्ये टेन्शन आहे. कारण काल देखील मी तुम्हाला सांगितलंय की आयुष्यामध्ये जर प्रॉब्लेम नसतील, आयुष्यामध्ये जर उतार नसतील, तर आयुष्य एका सरळ लाईन मध्ये जाईल. म्हणजेच तेव्हा आयुष्य आपलं दी एंड झालेलं असेल.
आणि तसं आयुष्य हवंय का तुम्हाला? मग रेकी तुम्हाला काय शिकवेल? आयुष्यात तुमचा प्रॉब्लेम येणारच नाही असं नाहीये. आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येणार, पण आलेल्या प्रॉब्लेमला सहजतेने कसं स्वीकारायचं किंवा आलेल्या प्रॉब्लेमला सहजतेने कसं कमी करायचं, इट्स ओके लाईफ कशी जगायची, हे तुम्हाला रेकी शिकवेल. ओके. तर बघा, तुमचं अवचेतन म्हणतो तेच करणार ज्यावर तुम्ही विचार करता. ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट कराल, म्हणजेच काय, हमारी सोच ही हमारा जीवन है, अपनी सोच बदलो, जीवन बदलेगा. मग किती जण रेडी आहेत स्वतःचे विचार बदलण्यासाठी? कारण तुम्ही जर तुमचे विचार बदलला तरच तुमचं जीवन बदलेल. मग किती जण रेडी आहेत बघू, चॅट बॉक्सवर सांगू शकता की तुमचे विचार बदलून तुमच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी किती जण रेडी आहे? स्वतःच्या चेहऱ्यावर एक छान स्माइल असली पाहिजे, आणि ती स्माइल प्लास्टिक स्माइल नाही, तर इनर स्माइल असली पाहिजे. किती जणांना आवडेल अगदी मनापासून हास्य आलं तर? आपण किती वेळा एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल आणि ती जर समोर आली तर आपण प्लास्टिक स्माइल देतो, बरोबर की नाही, अगदी फॉर्मॅलिटी म्हणून. तर तसं नाही, अगदी मनापासून तुमच्या माइंड मध्ये, अगदी चेहऱ्यावर अगदी छान असं स्माइल आलं पाहिजे. कितीही न आवडणारी व्यक्ती देखील तुमच्या समोर आली तरी तुम्ही तेवढे कॅपेबल असलं पाहिजे की तुमच्या आतून इनर स्माइल येईल. आणि यासाठी तुम्हाला वर्क करायचंय. आपण इतर व्यक्तींना माफ करायचं तर त्या व्यक्तीसाठी नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी घडावं, आपण टेन्शन फ्री व्हावं, आपण रिलॅक्स व्हावं, आपण हेल्दी लाईफ जगावं, यासाठी आपण माफ करायचं इतरांना. ओके. आणि बघा की आपल्याला काय फोकस करायचंय, कुठच्या गोष्टींवर फोकस करायचंय, तर व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. नेवर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हव्या आहेत त्याच गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचंय. आता एक एक्सपेरिमेंट बघा इथे दिलेला आहे की जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये आपण पेपर ठेवतो तेव्हा तो बर्न होत नाही, पण तेव्हाच त्या सूर्यप्रकाशाची लाईट, जो सूर्यप्रकाश आहे तो जेव्हा एका काचेच्या खाली असा पकडला जातो तेव्हा तो सूर्यप्रकाश एका ठिकाणी फोकस होतो आणि थोड्या वेळाने त्या कागदाला आग लागते. हे एक्सपेरिमेंट तुम्ही बघितलेलं आहे, कॉलेजमध्ये झालेलं आहे, बरोबर? म्हणजेच काय, की ज्या गोष्टीकडे तुम्ही फोकस कराल ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे. राईट आहे. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नको आहेत त्या गोष्टींमध्ये तुम्ही जर फोकस ठेवला तर त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत का? त्या गरजेच्या आहेत का? नाही. मग आजपासून काय करायचंय की ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हव्या, तुम्हाला जर चांगली हेल्थ हवी आहे तुम्ही चांगल्या हेल्थवर फोकस करा. तुम्हाला करिअरमध्ये सक्सेस पाहिजे, तुम्ही करिअरमध्ये सक्सेस झालेला आहात या गोष्टीकडे फोकस करा. कारण पुन्हा एकदा सांगते की प्रत्येक गोष्ट एनर्जीनी बनलेली आहे, बरोबर? चांगला पैसा, करिअरमध्ये ग्रोथ, रिलेशनशिप मध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर ते कसे सॉल्व्ह करायचे, या ज्या काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी एका चांगल्या एनर्जीच्या आहेत, हायर फ्रिक्वेन्सीच्या आहेत, आणि त्या हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होत असतात. तुम्हाला काय करायचं, फक्त तुमचे विचार बदलायचे आणि हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हायचं. आणि विचार बदलून जर तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं घडत असेल, कारण बघा आपण विचार स्टॉप करू शकत नाही, करू शकता का? दिवसभरात तुमच्या माइंड मध्ये काही ना काही चालू असतं, मेडिटेशनला बसला तरी तुम्ही पूर्ण जग फिरून येता की नाही? आता जर तुम्हाला सांगितलं की दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्याल पण तुम्ही कुठे कुठे फिरून आलेले असाल हे तुमचं तुम्हालाच माहितीये, राईट? मग जे तुमच्या मनामध्ये थॉट्स येतात त्या थॉट्सला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. करू शकतात का? नाही. मग जर पॉझिटिव्ह विचार करून सकारात्मक विचारांमधून जर तुम्ही चांगल्या आयुष्याकडे जात असाल तर जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येतील लगेच तुम्हाला एक मंत्र दिलेला आहे, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, असं म्हटल्यानंतर लगेच तुमचे थॉट्स जे आहे हे पॉझिटिव्ह विचारांमध्ये कन्वर्ट होतील. ओके. तर आता आपण एक छान असं मेडिटेशन घेणार आहोत. सर्वांनी डोळे बंद करायचे आणि आसन घेऊन जमिनीवर बसायचे.
आसन घेऊन जमिनीवर बसायचं आहे. नमस्कार. स्टार्ट करूया आपण मेडिटेशनला. ज्या काही इन्स्ट्रक्शन मिळतील त्या फॉलो करायच्या आहेत. ओके. नमस्कार. प्राणऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांनी मांडी घालून जमिनीवर आसन घेऊन बसायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्रदान होते. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक भावना, तुमचं मन, मस्तिष्क व ऑरा म्हणजे सर्व निगेटिव्हिटी रिमूव्ह करत आहे. परमनंटली रिमूव्ह करत आहे. परमनंटली रिमूव्ह करत आहे. आता तुम्हाला मागील 1 वर्षाचा काळ आठवायचा आहे. या 1 वर्षामध्ये तुम्हाला जर कोणी त्रास दिला असेल, अशी एखादी घटना तुमच्याबद्दल घडली असेल ज्यामुळे अजूनही तुम्हाला त्रास होतोय, तर त्या व्यक्तीला तुम्हाला माफ करायचं. माफ करणं खूप कठीण आहे, तरी देखील तुम्हाला माफ करायचंय त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास झालेला आहे. अशी एखादी घटना जी अजूनही तुम्हाला दुःख देते, त्या व्यक्तीला माफ करा. आणि कळत नकळत जर तुम्ही कोणाला दुखावलं असेल, तर त्या व्यक्तीची तुम्ही माफी मागायची. कळत नकळत तुम्ही जर कोणाला दुखावलं असेल, तर त्या व्यक्तीची माफी मागायची. आता लास्ट 5 वर्षांमध्ये बघा, एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला त्रास दिला असेल, एखादी दुःखद घटना जर तुम्ही तुमच्या माइंड मध्ये साठवून ठेवलेली असाल, तर त्या घटनेला आता तुमच्या माइंड मधून रिमूव्ह करायचंय. त्या व्यक्तीला माफ करायचंय ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला असेल. त्या व्यक्तीला तुम्ही आता माफ करत आहात. अगदी मनापासून त्या व्यक्तीची माफी मागायची. किती जरी त्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला असेल, तरी देखील प्रयत्न करा की तुम्हाला आता माफी मागायची आणि ती व्यक्ती देखील तुम्हाला माफ करेल. लास्ट 5 इयर्स मध्ये तुम्ही कोणाचं मन दुखवलं असेल, तुमच्यामुळे जर एखादी व्यक्ती दुःखात असेल, त्या व्यक्तीचं मन दुखवलं असेल, तर त्या व्यक्तीची तुम्ही आता माफी मागायची. आता तुम्ही लास्ट 10 वर्षांमध्ये जायचंय. या 10 वर्षांमध्ये एखादी व्यक्ती जर तुम्हाला सोडून गेली असेल, अगदी जीवाभावाची व्यक्ती असेल ती, आणि ती व्यक्ती सोडून गेल्याचं जर दुःख तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही असेल, तर ते दुःख आता रिमूव्ह करायचे माइंड मधून.
एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला भरपूर त्रास दिलेला असेल, 10 वर्षांपूर्वीचा त्रास तो तुम्हाला अजूनही जर आठवत असेल, तर सर्वात प्रथम त्या व्यक्तीला माफ करा. त्या व्यक्तीची तुम्ही माफी मागा. कारण त्या व्यक्तीचा चेहरा आठवल्यावर आत्ताही तुम्हाला असं जाणवत आहे की तुमच्या तळपायाची आग मस्तकात जात आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला माफ करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर या 10 वर्षांमध्ये एखाद्या व्यक्तीला त्रास दिलेला असेल, कळत नकळत जर तुमच्या चुकांमुळे एखाद्या व्यक्तीचं मन दुखवलं गेलं असेल, तर त्या व्यक्तीची तुम्हाला माफी मागायची आहे. बघा, सर्व दुःख सोडून तुम्हाला आता एका सकारात्मक ऊर्जेशी कनेक्ट व्हायचंय. कारण हे दुःख जर तुम्ही तुमच्या माइंड मधून रिमूव्ह केलात, तर नक्कीच तुम्ही एक सुखाचा आनंदाचा दिवस अनुभवणार आहात. सगळ्या व्यक्तींना माफ करायचंय. ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला आतापर्यंत त्रास दिलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीची मनापासून माफी मागा. आज अगदी तुम्हाला रिलॅक्स व्हायचंय. आता बघा की तुमचा जन्माचा वेळ, जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा त्या बाळाच्या चेहऱ्यावर कसं हास्य होतं. जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा त्या परमेश्वराने तुमच्या जवळ एक कोरी पाटी दिलेली होती, ज्या पाटीवर तुम्हाला अक्षर घेऊन तुमच्या आयुष्यात जे काही पाहिजे ते तुम्हाला आता लिहायचं आहे. त्यामुळे आता तुम्ही हळूवार मागे येत आहात. परमेश्वराने दिलेली ती कोरी पाटी घेऊन तुम्ही आता मागे येत आहात. ज्यावेळी तुमचा जन्म झाला, त्यामुळे त्यावेळी परमेश्वराने जी तुमच्या हातात कोरी पाटी दिलेली आहे तुमचं आयुष्य घडवण्यासाठी, ती कोरी पाटी घेऊन तुम्ही आता परत येत आहात. तुम्ही परतीच्या प्रवासाला लागलेला आहात. हळूहळू तुम्ही परतीच्या प्रवासातून आलेला आहात. आता त्या पाठीवर तुम्हाला त्याच गोष्टी लिहायच्या आहेत, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आनंद क्रिएट करणार आहेत, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हेल्दी ठेवणार आहे. तुम्हाला कसं आयुष्य पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला त्या पाठीवर लिहायच्या आहेत. कारण जेव्हा तुम्हाला परमेश्वराने जन्म दिला तेव्हा तुम्ही अगदी निरोगी होता, माइंड रिलॅक्स होता, बॉडी रिलॅक्स होती. आणि अशी कोरी पाटी घेऊन तुम्ही आता परत आलेला आहात एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी. आणि आता या क्षणापासून तुम्हाला जसं जीवन हवंय, जसं आयुष्य जगायचंय, त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या पाटीवर लिहायच्या. सर्व गोष्टी लिहा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळेल. अशा गोष्टी त्या पाटीवर लिहा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला सुख मिळेल. आयुष्यातील सर्वात महत्वाची इच्छा तुमची जी आहे, ती इच्छा तुम्ही त्या पाटीवर लिहायची. बघा किती छान वाटते ते तुम्हाला. अगदी स्माइल येत आहे तुमच्या चेहऱ्यावर. खूप छान, खूप आनंद, अगदी रिलॅक्स वाटत आहे तुम्हाला. चेहऱ्यावर हास्य येत असेल तर हसून घ्यायचं आहे.
स्माइल, खूप छान स्माइल क्रिएट करायची आपल्या चेहऱ्यावर. खूप छान स्माइल करायची आपल्या चेहऱ्यावर. अगदी स्माइल, जी स्माइल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी हवी आहे, अशी स्माइल तुम्हाला आता तुमच्या चेहऱ्यावर अनुभवायची आहे. अशी एखादी गोष्ट जर तुमच्या आयुष्यामध्ये घडली, तर ती गोष्ट घडल्यानंतर जसं स्माइल तुमच्या चेहऱ्यावर येईल, अशी स्माइल तुम्हाला आता तुमच्या चेहऱ्यावर आणायची. अगदी व्हिज्युअलाइज करा की ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे. किती छान वाटत आहे. आणि अशा स्माइलने पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. दोन्ही हात रब करा. तयार झालेली पॉझिटिव्ह एनर्जी संपूर्ण चेहऱ्यावर फिरवायची. कसं वाटलं? माफ केल्याने कसं वाटलं? कोणी कोणी माफ करू शकले? खरंच जे माफ करू शकले, काय वाटतं? माफ केल्याने थोडस रिलॅक्स वाटतं का? रिलॅक्स वाटलं तुम्हाला? ओके मॅम, बोला. आवाज येत नाही, हेडफोन मुळे आवाज येत नाही. हा, थोडं रिलॅक्स झालं. ओके, बोला मॅम. माफ केलात का? राजेश सर सांगतात हो माफ केलं. रुपाली मॅम देखील बोलतात यस. माफ केल्याने कसं वाटतं? एवढ्या वर्षाचा जो राग तुम्ही तुमच्या माइंड मध्ये ठेवलेला होता, तो रिलॅक्स झाला. येस. माफ करणं का गरजेचं आहे समजलं तुम्हाला? समोरच्या व्यक्तीसाठी नाही, पण स्वतःसाठी. कारण जेव्हा आपण ते दुःख आपल्या माइंड मध्ये ठेवतो ना, तर त्यामुळे काय होतं की आपण त्या गोष्टींवर सतत विचार करतो. आणि जेव्हा त्याच गोष्टींवर सतत विचार करतो, तेव्हा तुम्हाला माहितीये की सायकोसोमॅटिक आजार, सायकोसोमॅटिक जे डिसीज आहे, ब्लड प्रेशर, शुगर, कशामुळे झालेले आहेत हे आजार? आपल्या विचारांमुळे. मग आजपासून ज्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये महत्वाच्या नाहीये, रिमूव्ह करा. क्लीन्स करायचं आपल्या बॉडीला. हळूहळू तुम्ही शिकणार आहात की तुमच्या ऑराला कसं क्लीन्स करायचं, तुमचा ऑरा कसा स्ट्रॉंग बनवायचा. कालचा तुम्ही ऍक्टिव्हिटी केली, कालचा तुम्हाला एक सेल्फी काढून ठेवायला सांगितला होता. ऍक्टिव्हिटी केली तुम्ही, कारण की 21 डेजच्या रेकीच्या प्रॅक्टिस नंतर तुम्हाला स्वतःला बघायचंय की तुम्ही कुठे आहात, कुठे होता आणि आता कुठे आहात. ओके, तर कसं वाटलं आताचं जे मेडिटेशन होतं, त्या मेडिटेशनने तुम्हाला कसं वाटलं? कोण म्हणजे सांगू शकेल का मॅडम? कसं वाटलं? मस्त. ओके. कालचं एक तुम्हाला ज्या ऍक्टिव्हिटी सांगितल्या होत्या त्या 21 डेज तुम्हाला करायच्या आहेत. सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला क्लीन्स करा. स्वतःमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह करा. जेव्हा तुम्ही क्लीन्स व्हाल, तुमचं माइंड जे आहे ते फ्रेश होईल, तेव्हा तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी हव्या आहेत, रेकी वर्क्स विथ इंटेन्शन. तुम्ही ज्या गोष्टीकडे इंटेन्शन द्याल ती गोष्ट सत्यात घडणार आहे. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या माइंडला क्लीन्स केलं पाहिजे. तुम्ही सकारात्मक विचार केले पाहिजे, तरच या सर्व गोष्टी शक्य आहेत.
सर तुम्हाला कालचं रेकॉर्डिंग जे आहे ते ऑलरेडी ग्रुपवर शेअर केलेलं आहे. ओके, पुन्हा एकदा मी शेअर करते, कालचं एकदा रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके, बघा, रेकी सहजासहजी कोणाच्या आयुष्यात येत नाही. पुन्हा एकदा सांगते, ग्रुपवर किती पार्टिसिपेंट आहेत, ग्रुपवर किती लोकांनी असंच की फ्री मध्ये आहे म्हणून ती ऍडव्हर्टाईज बघून किती जण ग्रुपमध्ये होते, आणि ऍक्च्युअल आता क्लासमध्ये किती लोक आहेत हे बघा. आणि तुम्ही स्वतःला भाग्यशाली ठरवलं पाहिजे की तुम्ही तो निर्णय घेतला की हा क्लास जॉईन करण्याचा. राईट आहे, कारण की तुम्ही स्वतः ऍक्शन टेकर असणं गरजेचं आहे. बरोबर, डेली अपडेट ग्रुपवर येत असतात. तुम्ही काय शिकलात, उद्या काय शिकणार आहात हे देखील तुम्हाला ग्रुपवर येत असतं. पण आणि कालच्या क्लासचा रेकॉर्डिंग देखील ग्रुपवर आहे, आहे की नाही? मग ते रेकॉर्डिंग बघून देखील जर आजच्या पार्टिसिपेंट मध्ये जर वाढ असती तर छान वाटलं असतं. पण इट्स ओके, रेकी सहजासहजी कोणाच्या आयुष्यात येत नाही, पण ज्यांच्या आयुष्यात येते, अगदी ट्रस्टफुली जर तुम्ही रेकीची प्रॅक्टिस केलात तर आयुष्यात कुठचीच गोष्ट अशक्य नाही. ओके, तर उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेकी म्हणजे काय, रेकी कशी वर्क करते, रेकीची हिस्ट्री काय आहे, आपला ऑरा क्लिन्सिंग कसा करायचा, वॉटर चार्जिंग कशी करायचं, फूड चार्जिंग कसं करायचं, हे आपण शिकणार आहोत. हे जे 2 दिवस आहेत, ह्या 2 दिवसामध्ये आपण काय बघितलं की आपल्या बॉडीमध्ये निगेटिव्हिटी रिमूव्ह कशी करायची. कारण की बघा, जर मोबाईलमध्ये भरपूर फोटोज असे पडलेले आहेत आणि जर मोबाईल हँग होत असेल तर तुम्ही काय करता, मोबाईल हँग होऊ नये म्हणून त्यातले जे एक्स्ट्रा असा जो काही पार्ट आहे तो तुम्ही डिलीट करता की नाही. तसंच जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी मध्ये यायचं असेल तर पहिली निगेटिव्हिटी रिमूव्ह केली पाहिजे. राईट आहे. मग ह्या 2 दिवसांमध्ये आपण सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय हे बघितलं, आणि सबकॉन्शियस माइंड कसं वर्क करतं आणि आपल्या आयुष्यातील निगेटिव्हिटी रिमूव्ह कशी करायची त्या गोष्टींकडे पाहिलं. उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेकी म्हणजे काय, रेकीची प्रॅक्टिस कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. ओके, तर आजच्या या लेक्चर बद्दल म्हणजे आजचा जो काही तुम्ही सेशन शिकला त्याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. काही क्वेश्चन आहेत तुम्हाला, जे काही क्वेश्चन तुमच्या मनामध्ये असेल ते तुम्ही विचारू शकता. कारण की तुम्हाला एका सकारात्मक आयुष्याकडे जाणं सर्वात महत्वाचं आहे. जर तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्हिटी रिमूव्ह झाली ना, तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. तर काही क्वेश्चन असतील तुम्हाला आजच्या सेशन बद्दल तर तुम्ही विचारू शकता. काहीच नाही, कोणाला क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये देखील विचारू शकता की आज तुम्ही काय शिकलात त्याबद्दल जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील. तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्हाला फर्स्ट ठेवायचं आहे, तुम्हाला क्लिअर झालं, का ठेवायचं आहे ते क्लिअर झालं. ओके, सबकॉन्शियस माइंड कसं वर्क करतं हे क्लिअर झालं. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माफ करायचंय आणि इट्स ओके लाईफ जगायचंय. म्हणजे कितीही निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आल्या तरी इट्स ओके, कारण की ज्या गोष्टी घडून गेल्या त्या गोष्टीवर विचार करून त्या गोष्टी बदलणाऱ्या नाहीये. बरोबर की नाही? मग इट्स ओके लाईफ जगायला शिकायचं. ओके, तुम्हाला जर काहीच क्वेश्चन नाही तर आपण आज इथेच थांबूया. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.